कुठल्याही नेत्याचं नाही. हे आंदोलन या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये आम्ही फक्त पाठिंबा दिला आहे, सहभाग तिथे घेतलेला आहे. उद्या विद्यार्थ्यांनी ती मागणी केली, आम्ही त्याला पाठिंबा त्या मागणीला पाठिंबा देऊन ती मागणी या सरकारकडनं मान्य कसं होईल, विरोधातले आमदार म्हणून नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. तुम्ही येण्यापूर्वी एका विद्यार्थ्याला इकडे ॲम्ब्युलन्समध्ये बसून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आपण सध्या ही दृश्य बघतोय. आदिवासी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ते विद्यार्थी आंदोलन करतात, आम्ही त्याला पाठिंबा देतोय असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि या आंदोलनाची सरकारला धास्ती असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलं. माझ्या समोर 2 मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. आता ती परत मुलं इथे येऊन आंदोलन करतात. म्हणजे समाजातल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी बिचारे हे इथं आंदोलन करतात, उपोषण करतात. त्यांच्या जिद्दीला आपण मानलं पाहिजे. पण सरकारकडनं या विषयाकडे कुठं लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आरोग्याची अडचण नक्कीच वाढत चाललेली आहे. कोणाला लिव्हरला त्रास आहे, कोणाला किडनीला त्रास आहे, कोणाला छातीला त्रास आहे. आणि याच्यात जर सरकारने अजून या विषयाकडे गांभीर्याने नाही बघितलं तर मी सांगतोय ना, महागात पडणार आहे सरकारला. शरद पवार यांनी या आंदोलनाला भेट द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी. मी सुप्रियाताईंच्या माध्यमातून आणि डायरेक्ट पवार साहेबांशी सुद्धा बोलून विनंती करतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा केव्हा कुठं अन्याय होत असतो तेव्हा साहेब तिथं हक्काने येत असतात. साहेब येतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे. चला आता. ज्या वेळेला आंदोलक विद्यार्थ्यांशी रोहित पवारांनी चर्चा केली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. काहींची प्रकृती खालावलेली आहे, पण आदिवासी विद्यार्थी मागणी करतायत. अगदी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन झाल्यानंतर पुन्हा त्या आंदोलनासाठीच इथे येऊन बसलेले आहेत. त्यांच्या जिद्दीला मानलं पाहिजे असं रोहित पवार म्हणाले.